थांब पोरी, काही बोलल्याशिवाय निघून नको जाऊस. ज्या काळजीने तू विचारायला आलीस ना, त्याच काळजीने याच्यात सहभागी हो. आता तू मोठी झालीस पोरी. पण मग मी काय करावं? या घरातल्या प्रत्येक गोष्टीचा तू विचार करतच असशील. आता तो विचार मोकळेपणाने मांडायला शिक. आई लग्नाआधी दातार काकांचं हे भविष्य सोनालीच्या वडिलांना सांगणार आहे. ते योग्य की अयोग्य तुला काय वाटतं? आता यावर मी काय बोलणार नाना? जे वाटतं ते बोल ना. सारंगला याची कल्पना आहे? तो ते तेवढं गांभीर्याने घेत नाहीये. मी एक दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण सोनालीला याची माहिती असेल? नाही, मला नाही वाटत. पण समज तिला कोणी सांगितलं की सारंगच्या पत्रिकेनुसार अपघाताचा योग आहे, तर तिचा काय स्टँड असेल? म्हणजे नाना, आपण सोनालीची परीक्षाच घेतोय ना? नाही पुरी, आपण नाही. मग कोण? ती सटवाई सगळ्यांची परीक्षा घेते. अगं, जी कारण नसताना प्रत्येकाच्या कपाळावर तिला हवं ते तिच्या मर्जीनुसार लिहून जाते ना, ती सटवाई सगळ्यांची परीक्षा घेते. मला सुनबाईचं पटतं. अपघात हा अचानकच होत असतो, आणि तो अचानक होतो ना, म्हणूनच त्याला अपघात म्हणतात. पण जर आपल्याला याची पूर्वकल्पना असेल, तर सोनालीच्या वडिलांना आपण त्याची कल्पना द्यायला हवी. नाहीतर त्यांना फसवल्यासारखं होईल, असं सुनबाईला वाटतं. कुठल्याही सात्विक प्रवृत्तीच्या प्रामाणिक माणसाला असंच वाटेल. तुला काय वाटलं? प्रज्ञा, ए प्रज्ञा, मला ना खरंच वाटत नाही. काय खरं वाटत नाही? हेच की तू पीजे सांगतोस आणि मी फिदी फिदी हसत बसते. म्हणजे माझे जोक्स पीजी असतात असं तुला म्हणायचंय? हो, मग काय? काय ना, माझे जोक्स तुझ्या डोक्यावरून जाऊ नयेत म्हणून मला हे असले विनोद करावे लागतात. मी इतकी डफर आहे? नाहीतर काय. महेंद्र कुमार सारख्या श्रीमंत बापाच्या मुलाचा हात धरायचं सोडून तू माझा हात धरलास. हे काय रे एकदम? खरं तर त्याचा आता विषयाची सुद्धा काही गरज नव्हती. रागावलीस? हो, आता मी रागावले हे मलाच सांगायला लागणार आहे का? मला ना कधी कधी तुझं आश्चर्यच वाटतं. कधी कधीच का? तुला माझं कायम आश्चर्य वाटलं पाहिजे. मी इतकी ग्रेट मुलगी आहे. काय ना, ग्रेट माणसं फार नाही पण थोडीशी चक्रम असतातच. पण नियमाला अपवाद असतो. बरं, मग ती तुला सिद्ध करावी लागते. तू ग्रेट असून चक्रम नाही असे. अगं मी खरंच सांगतोय. समजलं, तुझी ट्युटोरियल्स पूर्ण करायची आहेत ना, करते. भाटवडेकर समोर तुला मान खाली घालायला नाही लावणार. आय एम सिरियस सोनाली. माय गॉड, म्हणजे याच्यापेक्षा कठीण टेस्ट घेणार आहेस काही? टेस्ट नाही घेणार आहे, पण डिसिजन घ्यायला लावणार. डिसिजन मी कधीच घेतलाय, पण माणसाने एकदाच डिसिजन घ्यायचा असतो असं काही नियम नाही. सारंग, मी डिसिजन घेतलाय आणि तो नाही बदलणार आहे काही झालं तरी. आणि तू आज हा काय सूर लावलायस? बाबा आज घरी येणार आहेत, आई त्यांच्याशी लग्नाची बोलणी करणार आहे. तुझं काय चाललंय? कारण माझ्या आयुष्यात तसा सूर आलाय. सारंग, चिडवतोयस ना मला? सकाळपासून पीजे मारतोयस. मला वाटलंच होतं तुझ्या मनात काहीतरी वेगळंच आहे. सारंग, काय झालंय? बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का?
बाबू मामानी काही क्रिएट केलंय. सोनाली, मला माहित नाही तुला कळलं की नाही. आईने आज तुझ्या बाबांना भेटायला बोलवलं होतं. हो, त्याचं काय? आई बाबांनी ती भेट पुढे ढकलली. पण बाबा तर मला असं काहीच बोलले नाहीत. इनफॅक्ट मी कॉलेजमध्ये जाताना तर मला छान चिडवत होते. थांब, मी त्यांनाच विचारते फोन करून. त्यांना नको फोन करू. त्यांना काहीच माहित नाही, सगळं मला माहिती आहे. सारंग, काय झालंय? प्रस्तावना नको काय ते स्पष्ट सांग. आणि प्रस्तावनेची गरज पण नाही. तुझं जे काय जसं काय असेल ना ते मला मान्य आहे. पण एवढं सांगणार असेल ना की मला दुसरीच मुलगी आवडायला लागली आणि माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, तर खबरदार. आणि तसं सांगितलं तर काय करशील? तुझा जीव घेईन मी. संध्या, तू अशी धावत पळत का आलीस? अहो नाना, कारणच तसं होतं म्हणून यावं लागलं. पण बराच वेळ झाला मी फोन लावत होते, फोन नाही लागला. पण असं झालं काय? सीमा आली आहे का घरी? नाही, ती मंजू बरोबर रिहर्सलला गेली आहे. सीमा नाटकात काम करते? नाही म्हणजे तसं काही मंजू मला म्हणाली नाही. म्हणाली हिला रिहर्सलला घेऊन जाते. म्हटलं जा, पण लवकर घरी वेळेत आण. अगं वेळेत म्हणजे कधी? आता वाजलीत बघ किती. अजून तिचा घरी पत्ता नाही म्हणजे काय? अहो नाना, पण सीमा तालमीला गेलेलीच नाही. काय? तुला काय माहित? तालमीला गेली नाही म्हणतात. अहो, कारण मी तिला राजा शेट्टीच्या एजन्सी जवळ बघितलं. तिच्यासोबत एक मैत्रिणी होती. PCO वरनं ती कोणाला तरी फोन करत होती. अगं म्हणजे ती तुझ्याशीच फोनवरनं बोलत असणार. अच्छा, म्हणजे म्हणूनच तुमचा फोन लागत नव्हता तर. आज त्या राजा शेट्टीची भेट ठरली म्हणून त्याचा घरी फोन आला नाही. नाही नाही, एक मिनिट. त्या राजा शेट्टीचा घरी फोन आला होता. मीच त्याला सांगितलं सीमा कॉलेजला गेली आहे म्हणून. अगं तू राजा शेट्टीला सीमाशी फोनवर बोलू दिलं नसलंस, पण सीमाने बाहेरनं राजा शेट्टीला कशावरनं फोन केला नसेल? अहो, तुम्ही सर्वजण नुसती चर्चा करत बसू नका हो. तो राजा शेट्टी चांगला माणूस नाहीये. काहीतरी मार्ग काढा ना तुम्ही. आपण सारंगला फोन लावूया. तोही अजून घरी परतलेला नाहीये. तो बाहेरच्या बाहेर गाठेल सीमाला. थांबा, मी फोन लावतो. हा. फोन लागत नाहीये. रडून घे सोना, रडून घे. आता तुला आधारासाठी माझा खांदा तरी आहे. पुढे जेव्हा हा आधारच राहणार नाही तेव्हा रडता रडता तू कोसळशील. मी काल आई बाबांचं बोलणं ऐकलंय. त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे माझा स्वार्थीपणा ठरेल. खरंच माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसताना तर मी, पण म्हणतात ना, वाईट बातम्या सहसा खोट्या नाही ठरत. तसंच हे सुद्धा भाकीताच आहे. सारंग, फोन वाजतोय तुझा. हं? लक्ष कुठे आहे? फोन वाजतोय. हा बाबा बोला. पण तुम्ही फोन काय? मामीने सांगितलं? सारंग, काय झालंय? मामीने सांगितलं म्हणजे बातमी खरी असणार हो. कुठे? हो, लष्करी पुलाजवळ ना. हा, मला माहिती आहे.
सारंग काय झालं? हा आई बोल. हे बघ आई प्लीज रडू नकोस, मी जातोय ना तिकडे. हे बघ एवढं काही झालेलं नाहीये, नको तू काळजी करूस माझी. आई मला निघायला हवं, ठेवतो मी फोन आता. ओ मिस्टर सारंग काळे, तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे इथे तुमच्या बरोबर. सॉरी, तू चल लवकर माझ्याबरोबर चल. अरे पण काय झालंय? सीमानी काय घोळ घालून ठेवलं तुला काय सांगू मी आता. तुम्ही काय केलं आता? तुला मी हे जाता जाता सांगितलं तर नाही का चालणार? नाही, आधी सांग मग आपण निघू. तुला तो राजा शेट्टी माहितीये? नाही. राजा शेट्टी नावाचा गावगुंड आहे. त्याचे फोन हल्ली सीमासाठी आपल्या घरी यायला लागले. ती कुठे कॉन्टॅक्ट मध्ये आली त्याच्या? त्याच्याकडे नोकरी करायला जाणार होती, पण बाबांनी आणि नानांनी तो प्लॅन हाणून पाडला. पण आज ही घरी खोटं सांगून त्याच्या एजन्सीवर त्याला भेटायला गेली. कुठे? लष्करी पुलाजवळ. बापरे, मग आपण एकटे नको जायला तिथे. मी लालाला फोन करते आणि राघव आणि बबलूलाही बोलावते आणि आपण सगळे जाऊया तिथे. अगं म्हणजे अख्ख्या गावाला कळेल. आपण 8-10 जणांना घेऊन गेलो ना की त्यांच्यावर वचक राहील तेवढाच सारंग. बरं बाई चल आता, लेक्चर नको देऊस. आई बोल. हे बघ आई तू काळजी करू नकोस, मी लालाला फोन केला, तोही येतोय. बरं चल ठेवतो मी फोन आता. चल चल. काय करतोयस तू हे? तरुण मुलीवर हात उगारतोस? मग तरुण मुलींनी सुद्धा वागण्यापूर्वी विचार करायला हवा. काय समजते काय स्वतःला? विजय तू शांत हो जरा. सीमा आधी वर जा आणि मी बोलायल्याशिवाय खाली यायचं नाही. नाही नाना, जोपर्यंत ती माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत ती इथून कुठेही हलणार नाहीये. उत्तर द्यायला आहेच काय तिच्याकडे? बघा कशी ढिम्म बसली आहे ती. मला एक कळत नाहीये, असं काय केलंय मी? का तुम्ही एवढे भडकताय? मी नाटकाच्या तालमीलाच गेले होते आणि मंजूने फोन करून सांगितलं. रिहर्सलला गेली होतीस तू? हो. खोटं बोलायला. सीमा, आम्हाला तुझा संताप आलाय कारण तू आमच्याशी खोटं वागलीस, आमच्याशी खोटं बोललीस, आम्हाला खोटं सांगून राजू शेट्टीला भेटायला गेली होती. अगं माझ्याकडे अशी बघतेस काय? सांग, आमच्याशी खोटं बोलून तू राजू शेट्टीला भेटायला गेली होतीस की नाही? तुम्हाला कोणी सांगितलं? गेली होती. मी सांगितलंय महत्वाचं नाहीये. गेली होतीस की नाही ते आधी सांग. हो, गेले होते. म्हणजे खोटं बोलून गेली होतीस ना? अरे सांग ना. अहो सांगायला आहेच काय तिच्याकडे? जे आपल्याला सांगायचं नव्हतं ते सगळं उघड पडलंय आता. अगं आई, तसं काही नाहीये. अगं तसं नाहीये तर मग कसं आहे? हे तुम्ही माझ्यावर हात उचलण्याआधी विचारलं असतं तर बरं झालं असतं. मग तूही आम्हाला आम्ही विचारायच्या आधीच सांगितलं असतंस ना तर फार बरं झालं असतं. हा तमाशाच झाला नसता. अगं पण मी आल्यावर सांगणारच होते. आल्यानंतर घरी सांगायची या घरामध्ये पद्धत नाहीये. आणि केल्याशिवाय सांगायची माझी पद्धत नाहीये.
सीमा, अगं आमच्यापेक्षा वेगळी आहेस का तू? खरं सांगायचं तर हो. मी या घरच्यांपेक्षा वेगळीच आहे. सारंग वेगळ्या घरातून आला, या घरात रमला, या घरचाच झाला. पण माझं तसं नाही झालं. आज विषय निघाला म्हणून सांगते. आणि प्लीज यावर मला पुन्हा चर्चा नको. चर्चा करावी लागेल असं तू आम्हाला काय सांगणार आहेस? मी या घरातून बाहेर पडायचं ठरवलंय. कधी, कुठे ते मी वेळ आल्यावर सांगेन. खरं तर मी आधी राजा शेट्टीचा जॉब करणार नव्हते, पण आता करणार आहे. राजा शेट्टीचा जॉब तू करणार नव्हतीस तर मग त्याला भेटायला कशाला गेली होतीस? कारण मला जॉब करायचा नाही हेच सांगायला गेले होते. तो रोज घरी फोन करत होता. आई मला त्याच्याशी बोलू देत नव्हती. कुणाला काय वाटलं असतं माझं आणि राजा शेट्टीचं अफेअर चालू आहे. समहाऊ आपलं नाही पटत. म्हणूनच मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तुमच्यावर माझी कुठलीही जबाबदारी राहणार नाही आणि मला माझी योग्यता सिद्ध करता येईल. हे सगळं तू मनापासून बोलतेस? आता हे सिद्ध कसं करायचं हे मला माहित नाही, पण माझा निर्णय पक्का आहे. मी चालले माझ्या खोलीत. सीमा, अगं सीमा, माझं ऐक, सीमा. थांबते, सीमा. माती मध्ये